नमस्कार मंडळी. नमस्कार. तर आज मायचा पहिलाच दिवस आहे आमच्याकडे, आहे ना मा? काय काय काम केलं बरं तू सकाळपासून? सगळं फरशी पुसली, भांडे घासले, पदशीर लावून दिलं. आता शेंगा फोडायला लागली. स्वयंपाक सकाळी चपात्या केल्या, भाजी मी करून घेतली होती वरच्यावर गॅस. तर सकाळपासून फक्त तो भाजी केली बस. आणि बाकीचे आता हे सगळे काम तू केले. तर तुला आता किती वाजले? दीड वाजला. 1:30 वाजे लोक तू सकाळपासून काम करत होती. तर पहा मंडळी, आम्ही आता चौघाचे समजा, माय, सोन्या आणि आम्ही 2 जण. तर इतका वेळ लागतो उठल्यापासून चालूच चालूचे. कोंबड्याकडे गेले, कोंबडे कोण आले 2दा. कोंबड्याला दाणे पाणी केले, अंडे उचलले, पाठ गेलते, तुम्ही गेल्यावर गेले. तर पहा इतकं काम सोनूच्या मम्मीला करणं पडत होतं. आणि बाकीच्याला काय वाटतं की दोघांचे यायचे कायच काम आहे ना? नाही, सगळेच काम राहते घरातले, काम लय राहते. आता तुम्ही माणसाला मग हिनं कहून काही नाही केलं सोनूच्या मम्मीनं. तर आम्ही थोडे एक 40 किलोमीटरवर जाऊन आलो. आता जाहिरात होती ती करून आलो. नाही तर मग आता उद्यापासून मी आईला जे मला उभ्यान थोडंफार होतं त्याची मी मदत करणार. मी काही बसूनच नाही राहणार अशी. आणि नाही, सोनूची मम्मी बी चैन नाही बसत. नाही ना, मला मी असले की नाही बसू शकत मी डायरेक्ट. किती वेळ झाला आता आपल्याला येऊन? अर्धा तास बी नसून झालाय. नाही, लगेच त्यानं शेंगा काढल्या. शेंगदाणेच नाही, आमचे शेंगदाणे संपले. बसल्यापेक्षा शेंगदाणे फोडून तू याच्यात भेसळ नाही, दुसऱ्या याच्यात आहे ना निघले. नाही, थोडेफार आहे ना. हा, थोडीशी. या गावराने शेंगा आहे ना, ढवळ्या गावराने. आता 1-1.5 घंटा आम्हाला शेंगा जाईन फोडायला. नंतर मग आता शीताचा लसूण काढून आणून देणार आहे. आज तिचा राहिला होता तर म्हणलं द्या तेवढा काढून. नाहीतर मग आता उद्यापासून आम्ही आमच्या शेतातले कामं करणार थोडी. हा, सगळे मिळून करणारी. आणि लगेच निर्मळ वावर करून ठेवून देणारी. तर आज आम्ही दुपारून केंद्रात जाणारी. हा, आता तिकडे जाईन वावरात. आम्ही आता 3 वाजता केंद्रात जाणारी देवीचे पाठ करायला. 3ला गेलं की आम्हाला यायला 6 वाजन बघा. 3 तास पाठ आहे ना. म्हणजे जाऊ सर 3:30 वाजते, मग 4ला चालू होणार आहे. 1-1.5 तासच राहतो पाठ. म्हणजे 11 का अध्याय का 13 अध्यायच राहते, ते पटकन होऊन जाते. पण मग बाकीची थोडीफार पूजा राहते. तर मग तिथला व्हिडिओ काढू आपण. हा, तिथला व्हिडिओ पण टाकू आपण. आमचं केंद्र कसं आहे भोकरदनचं, तिथले भाविक वगैरे सगळे. हा, सगळं व्यवस्थित टाकू. तुम्हाला संध्याकाळी 9:30 टाकू व्हिडिओ. आहे ना. तर मग असं आहे. आज चांगलं वाटलं बघा. आई आमच्या इथे काही टेन्शन नाही. कारण की मी आता आले असते मी बाहेरून. त्याच्यानंतर मग तेवढे कपडे, तेवढे भांडे, घर आवरणं, त्यातले कोणी येतं भेटायला. चांगलं नाही वाटत घरात राडा. आता सगळं आवरलेलं आहे तर जसं आराम होतो. किती टक्के फ्री झाली बरं तू आता? मी लगे 70-80% फ्री झाले. 70-80% ताणच गेला तो. लगे. नाही तर ती इकडून तिकडं पळत होती, हे करत होती. हा, पळणच लागत होतं ना. कारण की वरती जाऊन कपडे वाळून घाला, परत ते कपडे काढायला जा, धुणं, भांडे, फरशा आवरतच राहायला लागतं. सगळं राडा होत राहतो. तर त्यातल्या आमच्या सोन्याला आनंद झाला. तो शाळेतून आल्यावर फरशी पुसत होता रोज. सोन्या फरशी पुसून काढत. मला पोटाने वागत नव्हतं ना, तर किचन वाटान फरशी मग सोन्या पुसून घ्यायचा. आजपासून त्याला अभ्यास आहे फक्त. त्याला काही कामच टेन्शन नाही. बरं, तू तर खुश आहे, पण मा तू खुश आहे का नाही? आम्ही बी खुश आहे. खरं सांग, काही तुझ्यावर दबाव तर नाही? प्रेशर दबाव कोणाचं कोणी काही धमकावलं तुला? त्याला म्हणलं आता तुम्ही यावर्षी आमच्यातच आहे ना, आता शेतीतल्या कामाचं काही टेन्शन राहणार नाही. आता सगळं लावायचंय आम्हाला यावर्षी. डाळ, दाणा, तीळ सगळं त्याच्या हाताने लावून घेणार. कारण की सपशेल जर बाई असली ना घरी शेतात तर गवतच होत नाही. रोजच्या रोज निर्मळ राहतो वावर. नाहीतर मग असं 8 दिवस लावायचं, 8 दिवस ते गवत भपकतं, मग ते हे होतं. तसं नाही. आता आम्ही यावर्षी जपान बी शिल्लक लावणार. जपान म्हणजे हे बरं का, आमच्याकडे याला जपान म्हणते. भुईमुगाला कोणी बिलायत म्हणतं, कोणी काही तर कोणी काही म्हणतं, कोणी शेंगाचे दाणेच म्हणतं, कोणी सोला म्हणतं. तर त्याला वाटत जपान लावणे म्हणजे देश. तर यंदा सगळं लव डाळ दाणा वगैरे. आता आई येतात कारण की तोडाला बी त्या टेन्शन नाही राहणार. आम्ही बी तोडा जू दम्मान करायचं बरं का. तुला काही प्रेशर नाही कोणाचं. आणि कोणा काही तुला बाई खून दिलं ना तर ऐकू नको बरं. नाही तर मग कोणी म्हणन ना, ह्याच सोनाचं करती, त्या सोनाचं करत नाही काही. बर का. हा, मै चुलती देणार आहे आता. बाई कोण पहा, बाई चुलती जाऊन राहिली. मामी म्हणते आमच्या मीच बाई खून देते. सांगता येत नाही त्याचं. मग कोणी बाई खून बी देऊ शकतं, त्याचं काय. आता म्हणा धनुच्या मम्मी लयच आराम आहे का.
थांबा मीच देते आता आग लावून, नाही. असं बी होऊ शकतं. तर कोणाचं काही ऐकू नको हो. नाही तर चला मंडळी, धन्यवाद, बाय. बाय.